नमस्कार मंडळी, पालखी जत्रा चालू आहे. आजचा शेवटचा दिवस. आमचा कुलस्वामी खंडोबा काही कारणामुळे जाता आलं नाही, पण आज म्हणलं काय पण करून जायचंच. मग टाकी केली फुल आणि शेट निघाले थेट. तर वाटेत आम्हाला भेटले आमच्या गावचे पोलीस अजय, समाधान, रवी आणि सूरज. पोलीस संगतीनं असल्या भाव घाबरतो का? त्यांना बाय बाय केलं आणि पोचलो उमरज मध्ये. तिथं आपला भाऊ जयेंद्र भेटला. अरे भावाला भेटल्याशिवाय आता पुढे कसं जायचं? भावानं मस्त नाश्ता दिला आणि सांगितलं इंदुली मार्गे जावा, म्हणजे लवकर पुलाजवळ डायरेक्ट तुम्ही पोहोचणार. मग आलो विचारित रामकृष्ण अरे पालीला जायचंय हो. हाच आहे का? किती लांब आहे? 5 किलोमीटर. बरं ठीक, धन्यवाद रामकृष्ण अरे. तर आम्हीला वाटत दिसली केळाची बाग. म्हणला बघूया घड पिकला या केळाचा. त्याला म्हणलं माल का आला का नाही, तर घड ठेवायचं नाही जागेवर. पोचलो पालीत आणि पालीत पोचलो. माणसाने विचारतोय पाली कुठं आहे? अरे बावड्या, भंडारा दिसला ना की समजून जायचं आलोय आपण खंडोबाच्या दारात. मंदिरात प्रवेश केला आणि काकांकडून घेतलं भंडारा खोबरं आणि आतमध्ये गेलो तर भेटला आपला जुना मित्र संतोष भाऊ. बऱ्याच दिवसानं भावाची भेट झाली, ती पण मंदिरात. तो आधीच दर्शन घेऊन उभा होता. आम्ही पण दर्शन घेतलं आणि भंडारा उधळला. भंडाऱ्यामुळे सोन्याच्या जेजुरी सारखी सोन्याची पाली दिसत होती. थोडं फोटोशूट केलं आणि आलो जत्रेत फिरायला. तर आम्ही बाया म्हणला त्याच्या पोराला काहीतरी खेळायला घेऊया वेदांतला. त्याला म्हणलं घे काहीतरी डंपर, जेसीबी, ट्रक, म्हणजे धंद्याचं काहीतरी शिकल. तर ह्यानं घेतली बंदूक. आता मोठा झाल्यावर घालून दे ह्यालाच गोळ्या. शॉपिंग केली आणि म्हणलं आता निघूया. आणि त्याला म्हणलं गाडी अब विक्की भाई चलाएगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. योकोट जय मल्हार. लग्नाला बाणून वरी नटली, नवरी नटली, कलबाई सुपारी फुट